धर्माच्या आड अतिरेक करून आपल्या न्यायपालिकेच्या निर्णयाला आव्हान देत आहे। पालिकेने जो नियम घातलेला आहे, पोलिसांनी जे नोटिसेस दिलेल्या आहेत, त्याला कुठेतरी आव्हान देऊन आपल्या लोकशाहीतील तिन्ही स्तंभांना कोणतरी नख लावायचा प्रयत्न करत आहेत। हे पुन्हा झालं नाही पाहिजे, याच्याकरता फक्त निवेदन देण्याकरता आम्ही आलो होतो आणि महाराष्ट्रातील मुंबईतील तमाम जवळजवळ हजारो लोक आज आमच्या पाठीशी उभे राहिले। त्यांनी आजच्या संघर्षामध्ये आमची साथ दिली, यासाठी त्यांचे मनापासून आभार आहोत। पण फक्त निवेदनाला एवढे लोक आलेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्या। जर आम्ही दिलेल्या निवेदनावरती जर कारवाई नाही झाली आणि इथली कायदा सुव्यवस्था नाही टिकवली, हे पोलिसांचं काम आहे, पालिकेचं कर्तव्य आहे, राजकारण्याचं खरं म्हणजे जबाबदारी आहे। हे जर नाही झालं तर ह्याच्यापेक्षा खूप मोठा भव्य असा महामोर्चा आमच्याकडे काढण्यात येईल। जसं मीरा रोडला महामोर्चा झाला होता तसाच महामोर्चा पुन्हा एकदा काढण्यात येईल। याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे। सगळ्या माध्यमांनी, तुम्हाला मी चौथा स्तंभ म्हणतोय लोकशाहीचा, पहिल्या तिन्ही स्तंभांना कुठेतरी गंज लागलेला आहे, तुमचा स्तंभ अजूनही मजबूत आहे। तुम्ही सगळ्यांनी ते तीन स्तंभ वाचवायचे आहेत। याच्याकरता या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवण्याकरता पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि न्यायपालिका या सगळ्यांना तुम्ही सावरलं पाहिजे, ही तुमची पण जबाबदारी आहे, असं मी मराठी एकीकरण समितीकडून तुम्हाला निवेदन देतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।